आज गंगा दशहरा समाप्ती होत आहे. गंगा दशहरा म्हणजे काय तर गंगेची महती. गंगेच्या पाण्यात आंघोळ केल्याने काय होतं? गंगेची महती हा तर अधिक मासात सर्वात पवित्र विषय. गंगा म्हणजे मोक्षदायिनी, पापनाशिनी. गंगेची महती काय? भगवान विष्णूंच्या चरणकमलातून निघाली म्हणून विष्णुपती, महादेवाच्या जटेत राहिली म्हणून जटाधारी, जटाशंकरी. राजा भगीरथाने तप केले म्हणून भागीरथी. एक थेंब पडला तरी 7 पिढ्यांचा उद्धार होतो. बापाचं काळी शांत व्हावं म्हणून गंगाजल मुखात घालतात. भाद्रपद महिन्यात बाबा गेले गंगेच्या काठावर. अंत्यसंस्कार झाला असेल. 4ही दरवाजे खुले केले म्हणजे गंगामाईने वैकुंठाचा रस्ता दाखवला. आज प्रदोष. गंगाजलाने महादेवाला अभिषेक करा, बाबांना पुण्य मिळेल. पुरुषोत्तम भगवान म्हणतात, अगं प्रमिला, गंगा म्हणजे माझीच करुणा. द्रव्यरूपात तुझ्या सन्मानपत्रावर गंगेची कृपा आहे म्हणूनच तू कवयित्री झालीस. अधिक मासात गंगेचे नाव घेतल्यास 1000 पटीने पुण्य वाढते. 1. कायिक 3 पाप, हिंसा, चोरी, परस्त्री, गमन. वाचिक 4 पाप, कटू बोलणे, खोटं बोलणे, चुगली, निंदा. मानसिक पाप, दुसऱ्याचं वाईट चिंतने, परधनाची इच्छा, नास्तिकता. गंगा स्नानाने ही 10 पापं नष्ट होतात. म्हणून गंगा दशहरा म्हणतात. गंगेचे महात्म्य. राजा सागराचे 60,000 पुत्र कपिल मुनींच्या शापाने भस्म झालेत. भगीरथाने 1000 वर्ष तप केले, गंगेला पृथ्वीवर आणलं. महादेवाने जटेत झेलली म्हणून प्रवाह सौम्य झाला. गंगा जल पडताच सगर पुत्रांचा उद्धार झाला. स्वर्गात गेले म्हणूनच बापाच्या मुखात अंतिम क्षणी गंगाजल घालतात. पुरुषोत्तम भगवान म्हणतो की या गंगामाईने वैकुंठात नेले आपल्या बाबांना, म्हणूनच आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. गंगेची महती. पुरुषोत्तम मास विशेष. ओम नमो गंगायै विश्वरूपिणी. भगीरथ तप गंगा अवतरण. पाप 10 पापांचा नाश. बापाच्या मोक्षासाठी गंगाजल. किती सुंदर आणि छान. अधिक मासात केलेले दान स्नान जप 100 पटीने फल देतं. गंगा दशहरा, गंगा स्नान 10 जन्मांची पाप धुतो. दोन्ही एकत्र आले म्हणजे 1000 गुणिले 10 म्हणजे 10,000 पटीने पुण्य. 10 पाप हरते साई, मोक्षदायिनी तू खरी. बाप माझा स्वर्गी गेला, तुझ्या कृपेने तू तारी. तुझी महती गाते सौ प्रमिला ब्राह्मण करबरी. संस्कृती दर्शनावाने गेई गंगा माये ओटी भरी. पुरुषोत्तम भगवान म्हणतो, माऊली, गंगा दशहरा तुझी वाट बघतोय. राजा सगर आणि अश्वमेध यज्ञ. इक्ष्वाकू वंशातील राजा सगर, त्याला 60,000 पुत्र होते. त्याने अश्वमेध यज्ञ सुरू केला. इंद्राला भीती वाटली. इंद्राने यज्ञाचा घोडा चोरून कपिल मुनींच्या आश्रमात बांधला. सगर पुत्रांचा शाप आणि अंत. सगर पुत्रांनी पृथ्वी खणून घोडा शोधला. कपिल मुनींच्या आश्रमात मिळाला. मुनींना चोर समजून त्यांचा अपमान केला. कपिल मुनींनी डोळे उघडले. क्रोधाग्नीत 60,000 पुत्र भस्म झाले. भगीरथाचे कठोर तप. सगराचा पंतू भगीरथ, त्याला पूर्वजन्माच्या मोक्षाची काळजी. ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी 1000 वर्ष तप केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. गंगेला पृथ्वीवर पाठवायला तयार झाले, पण म्हणाले, गंगेला प्रवाह पृथ्वी सहन करणार नाही. शंकराला प्रसन्न कर. महादेवाची कृपा आणि गंगा अवतरण. भगीरथाने